ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागात रोजगाराच्या फारशा संधी उपलब्ध नाहीयेत। मात्र बिकट परिस्थितीवरती ही मात करत प्रमिला कोकणी यांनी काही महिलांना हाताशी धरलं आणि कुक्कुट पालन यशस्वी करून दाखवलं। त्यामुळे 10 महिलांच्या हाताला कामही मिळालंय। पाहूया शेतीतल्या नवदुर्गांची ही यशोगाथा। नंदुरबार तसा आदिवासी बहुल जिल्हा, शिवाय रोजगाराच्या संधीही कमी। पण इच्छा तेथे मार्ग या म्हणीप्रमाणेच इथल्या नवापूर मधील श्रवणी गावातील महिला लाखोंचा नफा मिळवतात, तेही कुक्कुटपालन आणि समूह शेतीतून। योग्य मार्गदर्शनामुळे सगळ्या अडचणींना फाटा देत इथल्या 10 महिलांनी बचत गटाची सुरुवात केली। त्यांना साथ लाभली नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पाची। आम्ही एक पोल्ट्री फार्मची स्कीम आहे जो केंद्र सहाय्य योजना अंतर्गत आहे। याच्यामध्ये आम्ही प्रत्येक महिला बचत गट मध्ये 10 महिला असते, असं 7 महिला बचत गट म्हणजे 70 महिलांना लाभ दिलेला आहे। प्रत्येक महिलांना आम्ही 10 लाख रुपये अदा केलेले आहे। हा स्कीम खूप चांगली पद्धतीने चालू आहे आता। या महिलांनी आदिवासी विकास विभागाच्या केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून पोल्ट्री फार्म सुरू केला। 3000 कोंबड्यांची देखभाल करून विक्री केल्यानंतर त्यांना 45 दिवसात 45,000चा नफा मिळतो। व्यवसाय करून आम्ही पोल्ट्री शेडचा व्यवसाय सुरुवात केली आणि आम्हाला पण त्याच्यात आवड निर्माण झाली आणि त्या व्यवसायामधून निधी मिळते आणि आम्ही काहीतरी करतो आणि त्याच्या मार्फत सर्व महिला मिळून आम्ही 5-5 हजार असं आम्हाला मिळतो आणि आम्ही रोजगार घर चालवतो। आम्ही या महिला इतक्यावरच नाही थांबल्या, सोबतच नेट हाऊस मध्ये सामूहिक शेती करून त्यांनी भाजीपाल्याचं उत्पादन घ्यायलाही सुरुवात केली, ज्यातून त्यांना वर्षभरात साधारण 3 लाखांचा नफा झाला। त्यांच्या या प्रयोगातून प्रत्येकीला 5 ते 10 हजार महिना उत्पन्न मिळतं। त्यामुळे घरासोबतच मुलांच्या शिक्षणासाठीही त्याचा फायदा होतो। आदिवासी विकास प्रकल्प महिलांसाठी काही योजना आणि आर्थिक सहाय्यही करतं। अशा उपक्रमांमुळे नारी शक्तीला भक्कम करण्याचं काम नक्कीच अभिमानास्पद आहे। या नवदुर्गांना माझाचा सलाम। नंदुरबारहून भिकेश पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।